वेळ तुझी मला. सकाळच्या उन्हाळ्याची मंद शीतलता आर्याच्या अंगावर शिडली. आर्या एक हुशार आणि थोडी हट्टी मुलगी होती. आपल्या कॉलेजच्या आवारात हसत खेळत होती. ती नेहमी आयुष्यात सर्व गोष्टी स्वतःच हाताळायच्या. पण तिच्या आयुष्यात आदित्य आला होता आणि त्याने त्याने तिच्या मनात एक अनोळखी गोंधळ निर्माण केली होती. आदित्य, जो तिच्या कॉलेजमधला शांत पण हुशार आणि थोडासा मजेशीर मुलगा होता, तो आर्याच्या जीवनात अचानक समोर आला. आदित्य नेहमीच आर्याच्या आसपास असायचा. तिच्या मित्रांसोबत हसत खेळत राहायचा आणि तिच्या प्रत्येक कृतीवर किंचित तरी प्रतिक्रिया देत राहायचा. आर्या नेहमी म्हणायची, हा आदित्य पण खरंच वेड्यासारखा आहे, पण थोडा गोडी आहे, हे मान्य करतो. एक दिवस कॉलेजमध्ये प्रोजेक्टवर काम करताना आदित्यने आर्याच्या हातात कागदाचा छोटासा नोट सोडला. आर्याने ते घेतला आणि वाचला. आर्या, तुला कदाचित माहीत नाही, पण मी तुझ्यावर आयुष्यातील खास व्यक्ती आहे. प्रत्येक वेळी मी तुला पाहतो, माझं हृदय धडधडतं. वेळ तुझं मला आहे, पण हे खरं आहे. आर्याचे हृदय अचानक जोरात धडधडू लागले. तीही काही सांगू शकली नाही, फक्त हसली आणि नोट ताबडतोब आपल्या खिशात ठेवली. तिला माहीत होतं की तिच्याही मनातही काहीतरी बदल झाला आहे, पण तीही स्वतःशी लढत होती. हे खूप आधीच खूप वाटतं, पण काही सांगणार नाही. 2 आठवडे अशाच गुपित गेले. आदित्य रोज हसत हसत आर्याजवळ येत असे. तो तिच्या मित्रांसोबत असताना देखील तिच्यावर त्याचं लक्ष राहायचं. आर्या हळूहळू आदित्यच्या या छोट्या छोट्या कृत्यामध्ये आपले हृदय हरकत जाणवत होती. एक संध्याकाळी कॉलेजच्या बागेत मित्र बसले. आदित्य आणि आर्या. सूर्य मोहूपणे क्षितिजावर झुकला होता आणि हवेत हलका गारवा पसरत होता. आदित्य थोडासा घाबरलेला दिसत होता. आर्या, आज काहीतरी सांगायचंय मला, आदित्य म्हणाला. आर्या थोडी ताणली, पण शांत राहिली. सांग ना, काय गोष्ट आहे? आदित्यने तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हटले. आर्या, मी खूप दिवसापासून तुझ्याबद्दल असं वाटते की तुला माहीत आहे का, मला तुला पाहिल्यावर माझं हृदय धडधडतं. मला तुझ्यावर प्रेम आहे. अगदी खरं, वेड्यापणासारखं, पण खरी भावना. आर्याचे डोळे मोठे झाले. काही क्षण तिने काहीही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहिलं. हळू तिने हसत हसत म्हणाले, आदित्य, तुला माहीत आहे का, मला पण तसंच वाटते, पण मी घाबरत होते सांगायला. त्या क्षणात हवेतील प्रत्येक गोष्ट शांत झाली. आदित्यने तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, तर मग आपलं हे वेडं एकत्र सुरू ठेवू का? आर्या हसली. दोघेही हातात हात घालून त्या संध्याकाळी बागेत निघाले. त्यांना ठाऊक होतं की प्रेम नेहमी सोपं नसतं. काही वेळ वेड्यापणासारखं वाटतं, पण जेव्हा ते खरं असतं तेव्हा ते आयुष्य सुंदर आणि आनंदीपणे भरून जातं. त्या दिवसापासून आदित्य आणि आर्या दोघांचंही प्रेम फुलू लागलं. कॉलेजमध्ये मैत्री आणि मैत्रिणी हवाने सगळे काही सोबत अनुभवले आणि त्या दिवसापासून त्यांची एकत्र वाटचाल सुरू झाली. वेळ तुझी मला. तर कहाणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.